हुतात्मा कारखान्यासमोरील ठिय्या आंदोलन अधिक तीव्र. व्हाईस चेअरमॅनसह 12 संचालकांचा आंदोलनाला पाठिंबा. हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या कारभाराविरोधात सुरू असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशी एका महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचले आहे. कारखान्याचे विद्यमान व्हाईस चेअरमॅन यांच्यासह 12 विद्यमान संचालकांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज थेट आंदोलनस्थळी धाव घेऊन आंदोलकांसोबत बसण्याचा निर्णय घेतला. या अनपेक्षित पाठिंब्यामुळे कारखाना प्रशासनातील अंतर्गत संघर्ष उघड झाला असून आंदोलनाचे बळ मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. ज्येष्ठ नेते किरण नायकवाडी, संचालक गौरव नायकवाडी आणि केदार नायकवाडी यांच्या नेतृत्वाखाली साखर शाळेसमोर हे आंदोलन सुरू आहे. कारखान्यावरील कर्जाचा बोजा आणि अध्यक्षांनी राजीनामा द्यावा या मागणीवर आंदोलक पहिल्या दिवसापासून ठाम आहेत. यापूर्वी आंदोलनाच्या दरम्यान केदार नायकवाडी यांनी कारखान्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या चौकशीची मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर आता निम्म्याहून अधिक संचालक मंडळानेच आंदोलनात सहभाग घेतल्याने वैभव नायकवाडी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आंदोलनस्थळी आज विविध गावातील शेतकरी आणि कार्यकर्त्यांची गर्दी वाढत असून जोपर्यंत मागण्यांची दखल घेतली जात नाही तोपर्यंत ठिय्या मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. शीला ट्रायल झाली. 5-6 वर्षात कारखाना कर्जमुक्त करून अण्णासाहेबांनी जिलेबी वाटली 15 गावात. त्यानंतर 5 वर्षानं चेअरमन बदल, 5 वर्षानं चेअरमन बदल ही पायंडा साहेबांनीच पाडला होता. तसे 5 चेअरमन झाले. वाजे काका झाले, सवाशे काका झाले, वाजे काका झाले, कांबळे काका झाले, माळी वहिनी झाल्या आणि चाऊसर झाले. त्यानंतर वैभवला अभिहूड आग्रहानं चेअरमन केलं आणि 5 वर्ष झाल्यानंतर बदलायला पाहिजे होतं, ते बदललं नाही. फुटली 5 झाली, फुटली 5 झाली, फुटली 5 झाली, असं करत करत गेल्या 20 वर्षात कारखान्याचं नुकसान झालं अतोनात. आणि ते इतकं नुकसान झालं की ते न भरून येण्यासारखा खड्डा पडलाय. म्हणून या लोकांना सांगितलं, बाबा आपण आता निर्णयावर येऊया. चालढकली खाली घालून थांबण्यासारखं काही यात राहिलेलं नाही. आता विचार विनिमय करण्यात काही लोक म्हटली तुम्ही घरगुती काय बसून मिटवायचं आहे, तोंडावर पडला बी वावरातला घरगुती काय मिटवायचं आहे. तर आत्ता काही नाही, सभासद आणि कामगार या लोकांनी एकत्र येऊन काही झालं तरी कारखाना कर्जमुक्त करायचा कारखाना आणि फुटची सोडायची पायउतार व्हायचं. या मुद्द्यावर आम्ही इथं बसलोय आणि रोजच बसणार आहे. 4 दिवसानं पुढलं पाऊल उचलू पुन्हा सर्वांच्या विचारानं. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.